संपूर्ण राज्यभरामध्ये आज गौराईंचं आगमन होतंय। कोकणात देखील आजचा दिवस सगळीकडेच आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण घेऊन आलेलं आहे। पारंपरिक पद्धतीनं कोकणात गौराईंचं आगमन केलं जात आहे। तसंच याला कोकणातल्या स्थानिक भाषेमध्ये हळदीच्या गौरी असं देखील म्हणतात। आणि याच गौरी आगमनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। कोकणातल्या गौरी गणपती सणामध्ये गौरी पूजनाला गौरी आवाहनाला या दोन्ही दिवसांना महत्त्व असतं। अगदी पारंपरिक पद्धतीनं कोकणातला गौरी गणपतीचा सण साजरा केला जात असतो। आता मी गौरी पूजनाच्या ठिकाणी आहे। अगदी पारंपरिक पद्धतीनं हे गौराईचं या ठिकाणी पूजन होतंय। मुखवटे असतील किंवा जी काही निसर्गात मिळणारी फुलं आहेत कोकणात, ती सर्व फुलं या पूजेमध्ये या विधीमध्ये वापरले जातात। अत्यंत रूढी प्रथा परंपरा जी पूर्वापार चालत आलेली आहे त्यामध्ये कोणताही बदल न होता हा गौरी पूजनाचा सण या ठिकाणी किंवा गौरी पूजन जे म्हणतो ते या ठिकाणी साजरा होत असतं। घरी गणपती आले की तिसऱ्या दिवशी गौरी आणतो आम्ही आणि नदीवर येतो, 10 खडे काढतो डोळे मिटून आणि मग त्याची 10 खड्यांची पूजा करतो। हळद कुंकू वाहून फुलं वगैरे घालतो, त्यांची पूजा करतो, नैवेद्य दाखवून पूजा करतो, घंटी वगैरे वाजवून। आणि मग आम्ही मंगळागौरीचं जरासं हे पूजा करतो, आरती करतो आणि मग घरी जातो सर्वांना घंटे वाजवत, गवर आली घरी असं म्हणत जातो घरी। अत्यंत पारंपरिक पद्धतीनं हा उत्साह हा सण इथं साजरा केला जातोय। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।